कुळगाव बदलापूर पश्चिम नगरपालिका हद्दीतील मोहनंदनगर येथील स्मशानभूमी स्थलांतरित करून लवकरच त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी म्हटले आहे। मोहनंदनगर येथील स्मशानभूमी नागरी वस्तीच्या अगदी मधोमध असून त्या ठिकाणी मृतदेहांचे दहन करतानाचा धूर स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात जात असतो। तसेच बाजूलाच रहदारीचा रस्ता असल्याने स्थानिक नागरिकांना नाकातोंडाला रुमाल बांधून प्रवास करावा लागतो। सदरच्या त्रासामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असून लवकरात लवकर स्मशानभूमी दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठीचे सह्यांचे निवेदन देखील नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना दिले असल्याचे समजते। दरम्यान याबाबत स्थानिक आमदार किसन कथोरे यांना विचारणा केली असता बदलापूर नदीच्या बाजूला प्रशस्त अशी स्मशानभूमी बनवत असून त्याचबरोबर त्या ठिकाणी 111 फुटी शंकराची मूर्ती देखील स्थापन करणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी म्हटले असून त्यावेळी मोहनंदनगर येथील स्मशानभूमी स्थलांतरित करणार असल्याचे म्हटले आहे। बदलापूर नदीच्या बाजूला एक रिझर्वेशन टाकलेलं होतं। त्या रिझर्वेशनची जागा उपलब्ध होत नव्हती। मागच्या आठवड्यामध्ये त्या मालकाने संमती दिली आणि आता त्या ठिकाणी प्रशस्त अशी एक स्मशानभूमी आपण उभी करतोय। केवळ स्मशानभूमी नाही, त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं नदीला डेव्हलपमेंट करून 111 फुटी शंकराची मूर्तीसुद्धा त्याच ठिकाणी स्थापन करतोय आणि त्या टायमाला या बारक्या स्मशानभूम्या संपूर्ण कमी करून त्या ठिकाणी आपण सुशोभीकरण करू। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।